शेतकरी मित्रांनो, कांदा रोप उतरून आल्यानंतर पहिली महत्वाची फवारणी कधी करावी आणि कोणती करावी तर त्याचीच माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे। जय शिवराय, नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मिलिंद भोर, कांदा लागवड उत्पादक शेतकरी। स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक YouTube चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, मागील काही दिवसापूर्वी मी जो व्हिडिओ टाकला होता तुम्ही पाहिलाच नसणार आहे, चॅनलवर जा नक्की बघा। कारण मी मिलिंद भोर प्रॅक्टिकल मध्ये आधी खता औषधांचा रिझल्ट घेतो किंवा जी खता औषधं आणतो ती प्रॅक्टिकल मध्ये करतो आणि मग शेतकऱ्यांसमोर सांगण्याचा प्रयत्न करतो। कारण मला जर रिझल्ट येतोय तुम्हाला 100% आला पाहिजे। आता कांदा रोप ज्या दिवशी मी टाकलं तर उतार बरोबर 5व्या दिवशी झालेला आहे। 5, 6, 7, 8व्या दिवशी मला पूर्ण रोप उतरून दिसत आलेला आहे। पण ह्या कांदा रोपाची मर झाली नाही पाहिजे, कूज देखील झाली नाही पाहिजे, बुरशीवर कंट्रोल मिळाला पाहिजे आणि आपलं कांदा रोप जबरदस्त डेव्हलप झालेलं पाहिजे। अजूनही पाहू शकताय काय ठिकाणी कांदा रोप हे उतरत आहे, म्हणजे ही फवारणी 100% लागू पडली बरं का। आता ही फवारणी तुम्हाला शक्यतो मिळणार नाही, तुम्ही मागायची आहे। हो, तुम्हाला देणार नाही, तुम्हाला मागायची आहे फवारणी। ही फवारणी करते वेळी कांदा रोप तुमचं उतरून येईल, म्हणजे कसं 7-8 दिवसांच्या दरम्यान ओलं रान जरी असलं तरी 100% फायदा आहे आणि ह्या ढगाळ वातावरणामध्ये तर 100% जबरदस्त रिझल्ट येणार आहे। होय, आता काय करायचं आपल्याला, ओल नसेल, नॉर्मल वापसा झाला असेल, थोडं पाणी सोडा आणि काही शेतकऱ्यांकडं फवारणी करताना कशा पद्धतीने करावं ते एकदा सांगतो। ही फवारणी करते वेळी मी काय केलं माहिती आहे का, मी रासायनिकचा वापर न करता रासायनिक 2-4 दिवसांनी अजून फवारीलच, तेही तुमच्यासमोर प्रॅक्टिकलमध्ये घेऊन येईल। पण ही फवारणी करते वेळी मी घेतलंय ट्रायकोसुडोबॅसिलस ह्या बॅक्टेरिया। होय, आता या काय घेतल्यात तर लक्षात घ्या, या ढगाळ वातावरणामध्ये ह्या जैविक बुरशांचा, जीवाणूंचा जबरदस्त आणि 100%चा रिझल्ट येतो। त्यामुळेच मी सुरुवातीला सांगितलं की तुम्हाला फवारणी देणार नाही किंवा हे तुम्हाला जीवाणू असतील, बुरशा असतील, हे बॅक्टेरिया देणार नाही, तुम्हाला घ्यायचेत, कारण हे स्वस्तात मस्त आणि जबरदस्त रिझल्ट देतात। आता हे जे मी काही ट्रायकोसुडोबॅसिलसच्या बॅक्टेरिया आणल्या तर ह्या कशा पद्धतीने घेतल्या तर माझं रान ओलं होतं, पावसाळी चालू होता, ढगाळ वातावरण आहे, यामुळे मी काय केलं, वरून फवारणी केली। 20 लिटर एका बकेटमध्ये पाणी घेतलं, माझा पंपही 20 लिटरचा आहे। याच्यासाठी काय केलं, मी 20 लिटरच्या बकेटमध्ये जे पाणी घेतलं 20 लिटर, यामध्ये 200 ग्रॅम ट्रायकोसुडोबॅसिलसच्या बॅक्टेरिया म्हणजे पावडर फॉर्ममध्ये टाकलं। लिक्विड घ्यायचं नाही, आपल्याला घ्यायची पावडर। होय, याचं प्रमाण जास्तही झालं, 300 ग्रॅम झालं तरी काही हरकत नाही प्रतिपंपाला, कारण याचे रिपोर्ट 100% येतात। रासायनिकचा साईड इफेक्ट होऊ शकतो पण जैविकचा साईड इफेक्ट होऊ शकत नाही, हे नियोजन लक्षात घ्या। आणि याची मी फवारणी केली, यामुळे पाहू शकता रोप माझं जबरदस्त डेव्हलप झालेलं आहे। काही रोप राहिलं होतं तेही उतरून येत आहे, अशा पद्धतीच्या जैविकचा फायदा आहे। आता काही शेतकरी म्हणतील की आम्हाला काय होतंय की फवारणी करता नाही येऊ शकत, तर काही शेतकऱ्यांकडे ऊन पडलं असेल तर काय करायचं, आपल्याला एक बॅरल घ्यायचं, त्यामध्ये 100 लिटर पाणी घ्या आणि यामध्ये तुम्ही 300 ग्रॅम किंवा 500 ग्रॅम ट्रायकोसुडोबॅसिलसच्या बॅक्टेरिया घ्या। तुमचं रान 10 गुंठ असू दे किंवा अर्धा एकरमध्ये असू दे, हे पाण्यातून सोडा, जबरदस्त रिझल्ट येणार आहे। मर, कूज, बुरशी रोगावर नियंत्रण मिळणार आहे आणि तुमचं कांदा रोप एकही काडी मारणार नाही। 100% तुमचं कांदा रोप उतरूनच येणार आणि याला कोणत्याही प्रकारचं काहीच प्रॉब्लेम येणार नाही। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, कांदा रोपाचं बियाणं टाकलंय, हे कांदा रोप उतरून आल्यानंतर नेमकी फवारणी करावी कोणती, कशा पद्धतीने केली पाहिजे, कोणती केली पाहिजे, ही जर आपली माहिती आवडली, अजून देखील मिलिंद भोर YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, सबस्क्राईब नक्की करा, समोरील घंटा उलटवण्याचा प्रयत्न करा। तुम्ही आपली ही व्हिडिओ कुठून, कोणत्या तालुक्यातून, जिल्ह्यातून, गावातून पाहता कमेंट्स नक्की करा। आणि येणाऱ्या 2-4 दिवसांनी मी हे जैविक जे बुरशांची फवारणी केली आहे, बॅक्टेरियांची फवारणी केली, ही 4 दिवस अजून वाट पाहणार आहे, यांचा सुंदर रिझल्ट येणार आहे आणि त्यानंतर आपण एक रासायनिक महत्त्वाची फवारणी करणार आहोत। ही जर आपली माहिती आवडली, अजून देखील मिलिंद भोर YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं, सबस्क्राईब नक्की करून ठेवा, समोर घंटा उलटवण्याचा प्रयत्न करा। कारण भरपूर शेतकऱ्यांच्या कमेंट्स येतात, तू फक्त रासायनिक सांगतोय, जैविक ऑर्गॅनिक का सांगत नाही। मग ही जर आपण जैविक ऑर्गॅनिकची व्हिडिओ बनवली, ही शेतकऱ्यांसमोर सांगितली ना, कोणीही पाहत नाही आणि या ढगाळ वातावरणामध्ये जैविकचे सुंदर रिपोर्ट आलेले हे मी माझ्या स्वतःच्या डोळ्याने पाहिलेत आणि तेच तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न करतोय। धन्यवाद, जय जवान, जय किसान।